हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. तर यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येईल. तुळशी विवाह हा भागवत एकादशी पासून ते पौर्णिमा समाप्तीपर्यंत केला जातो. तर त्यामुळे 2 नोव्हेंबर 2025 पासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल. तर 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुळशी विवाह करू शकतात. त्या दिवशी तुळशी विवाह समाप्ती आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. तर यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येईल. तुळशी विवाह हा भागवत एकादशी पासून ते पौर्णिमा समाप्तीपर्यंत केला जातो. तर त्यामुळे 2 नोव्हेंबर 2025 पासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल. तर 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुळशी विवाह करू शकतात. त्या दिवशी तुळशी विवाह समाप्ती आहे.